आज बनवला होता उडीद वडा म्हणजेच मेदू वडा. तर त्याच्याच मी 2 ते 3 ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्या अगोदर ही रात्री हरभऱ्याची भिजवली होती, तर त्याची सकाळी नाश्त्यासाठी छान अशी उसळ बनवून घेतली आणि नाश्ता वगैरे करून घेतला. त्यानंतर मग लगेच रात्री उडीद वडा जो करायचा होता त्यासाठी डाळ वगैरे भिजवून घेतली. तर डाळ 2 ते 3 पाण्याने अगोदर स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर मग भिजवून घेतली. आणि त्यानंतर दुपारचं जेवण वगैरे आवरलं आणि दुपारी आराम वगैरे केला आणि संध्याकाळच्या वेळेला थोडासा चहा घेतला, थंडी जास्त आहे म्हणून. आणि नंतर मग उडीद वड्यासाठी जी डाळ होती भिजवलेली तर ती वाटून घ्यायची होती. तर ह्यासाठी पहिली ट्रिक जी आहे ती आहे की जे आपण बॅटर बनवताना डाळ जी वाटणार आहे त्यामध्ये थोडंही पाणी अजिबात घालायचं नाही. म्हणजे बॅटर एकदम घट्टसर वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकता, त्यामुळे उडीद वडा तेलकट होत नाही. आणि दुसरी ट्रिक म्हणजे बॅटर पूर्णपणे रेडी झालं तेव्हा असं उडीद वडा करण्याच्या अगोदर बॅटर खूप जास्त वेळ फेटून घ्यायचं, म्हणजे पीठ हलकं होतं आणि उडीद वडा तेलकट होत नाही, म्हणजे तेल जास्त पिऊन घेत नाही. त्यानंतर इथे सांबार वगैरे करायचं होतं. तर सांबारसाठी जास्त काही भाज्या नव्हत्या, पण ज्या होत्या त्या कट करून घेतल्या आणि जी डाळ शिजवली होती त्यामध्येच मीठ हळद टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं. आणि नंतर मग सांबारला फोडणी द्यायला घेतली. तर फोडणीसाठी इथे तेल गरम झाल्यावर जिरे मोहरीची फोडणी दिली आणि त्यामध्ये लसूण अद्रक व्यवस्थितपणे परतून घेतल्यानंतर कांदा टोमॅटो हे सगळं व्यवस्थितपणे परतून घेतलं आणि थोडासा गूळ टाकून परत थोडंसं हलवून घेतलं. आणि त्यानंतर मग सुके मसाले म्हणजेच तिखट वगैरे आणि थोडासा सांबार मसाला हे सगळं ॲड करून जी डाळ शिजवली होती हळद आणि मीठ टाकून मिक्स करून ठेवली होती तर ती डाळ ॲड केली. आणि त्यानंतर हे सगळं व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर मग गरम पाणी करून ते ॲड केलं. आणि सगळ्यात शेवटी तर मी चिंच जी भिजवली होती त्याचा कोळ टाकून घेतला होता. यामुळे टेस्ट खूप छान येते सांबारला. आणि थोडंसं सांबार मसाला वरून पण ॲड केला आणि मग छान अशी उकळी दिली. आणि उकळी आल्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर ॲड केली आणि त्या सांबार पण रेडी झाला आहे. तर उडीद वड्यासाठीच्या ज्या 2 ट्रिक मी सांगितल्या आहेत तर त्या तुम्ही पण करता का ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ह्या ट्रिक तुम्हाला कशा वाटल्या आणि व्हिडिओ पण कसा वाटला ती कमेंटमध्ये नक्की कळवा. तर इथं सांबार वगैरे रेडी झाला आहे. तर याला छान अशी उकळी येऊ दिली तर सांबार पण खूप जास्त टेस्टी झालं होतं. चिंचची टाकली आहे आणि गुळ जो टाकला आहे त्यामुळे सांबारला खूप छान टेस्ट येते. आणि त्यानंतर इथं चटणी वगैरे पण बनवून घेतली. तरी फक्त शेंगदाणा आणि डाळ वगैरे याची चटणी होती. तर त्याचा व्हिडिओ काही शूट केला नाही कारण की व्हिडिओ खूप जास्त मोठा होत होता. आणि त्यानंतर लगेचच मग तेल गरम केलं आणि उडीद वडा करायला घेतला. तर उडीद वडा करताना पण हाताला जास्त असं पाणी लावायचं नाही, नाहीतर मग परत उडीद वडा तेल पिऊन घेतो म्हणून. आणि उडीद वडे छान असे गरम गरम तेलामध्ये तळून घेतले मीडियम गॅसवरती. जर मोठ्या गॅसवरती तळले तर ते वरून तळतात पण आतमध्ये पीठ राहतं त्यामुळे. तर छान असे उडीद वडे ते रेडी आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.